नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीटीटी 2026 एक्झाम वेळेत होणार का? एक्झामचं हॉल तिकीट कोणतं येणार आहे आणि एक्झाम सेंटर कुठे असणार आहे? आता नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जी निवडणुका होत्या ह्या पोस्टपोन करण्यात आलेल्या आहे. ज्या आता डेट फायनल झाल्या त्या अशा डेट आहे 7 फेब्रुवारीला तुमचं मतदान असणार आहे, 9 फेब्रुवारीला मतमोजणी असणार आहे. आता ह्या मतदानामध्ये बरेचसे शिक्षक इथे सक्रिय असणार आहे किंवा शिक्षकांना जबाबदारी असणार आहे. सो ह्या शिक्षकांनी सुद्धा सीडचा फॉर्म भरलेला आहे. मग आता प्रश्न असा बऱ्याच शिक्षकांकडनं आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडनं आमच्या टीमला आलेला आहे की सर, यावेळेस शिक्षक जर इथे व्यस्त आहेत, त्यांना एक्झाम सेंटरला कदाचित पोहोचता येणारच नाहीये, एक्झाम पॉसिबल होऊ शकते का? एक्झामचं हॉल तिकीट कधी येईल आणि एक्झाम सेंटर आम्हाला कधी कळणार आहे? सो त्याबद्दलची ऑथराइज माहिती मी तुम्हाला देतो आणि एक्झाम पॉस्टपोन बद्दल पण तुम्हाला सांगतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि याबद्दल अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. चला, मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी मी सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीकडनं ह्या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला जर वाटत असेल की या एक्झामला मला सामोरं जाताना मला डेमो घ्यायची असेल तर टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहे 199 रुपयामध्ये फक्त. सो लगेच या टेस्ट सिरीज जॉईन करून घ्या आणि तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईकांना तुमच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा. टीईटी आणि सीईटीची एकत्रित बॅच पण आपली चालू झालेली आहे आणि टीईटीच्या सेपरेट बॅचेस पण आपल्या चालू झालेल्या आहेत. नवीन विद्यार्थी असेल तर 25% ऑफ आहे, ओल्ड विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे. लगेच बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करण्यासाठी बॅच आणि ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण दिलाय, कॉल करू शकतात. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो. बघा, त्यांनी दिलेलं जे बुलेटिन आहे, इन्फॉर्मेशन बुलेटिन, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला एक्झामची डेट ही 8 फेब्रुवारी असणार आहे आणि हॉल तिकीट कधी येणार हे पण त्यांनी ते सांगितलं आहे. डाउनलोड ॲडमिट कार्ड 2 days बिफोर द डे ऑफ एक्झामिनेशन. म्हणजे तुमचं हॉल तिकीट कधी येणार आहे? सगळ्यांचं हॉल तिकीट 6 फेब्रुवारी 2026ला येणार आहे आणि ह्या डेटलाच तुम्हाला कळणार आहे की तुमचं सेंटर कुठे असणार आहे. तुमच्या गावापासून, तुमच्या जिल्ह्यापासून जवळ असणार की दूर असणार हे पण तुम्हाला कळणार आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, सेंटर का जे दूर असेल तर 6 तारखेला डाउनलोड करून घ्या हॉल तिकीट आणि लगेच समजून घ्या ज्या ठिकाणी तुमचं सेंटर त्या ठिकाणी आदल्या दिवशी जाऊन पोहोचा किंवा ॲटलिस्ट त्या ठिकाणी, त्या गावामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये, त्या शहरामध्ये सेंटर एक्झॅक्टली कुठे आहे तो ॲड्रेस समजून घ्या, नाहीतर अडचण येऊ शकते. त्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन व्हेकल काय असणार आहे ते पण समजून घ्या. तुम्ही स्वतः जाणार असाल तर स्वतःचं व्हेकल व्यवस्थित चेक करून घ्या, रस्ता व्यवस्थित चेक करून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी का सांगतो? कारण 100मध्ये एका विद्यार्थ्याला ही अडचण येते म्हणजे येते. दरवर्षीचा प्रॉब्लेम, वेळेत न पोहोचल्यामुळे सेंटरला अलाउड केलं जात नाही. सो ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने मी का सांगतो तुम्हाला? कारण इथून पाठीमागे ह्या विद्यार्थ्यांना असे अनुभव आलेले आहेत, आमच्यापर्यंत हे पोहोचलेले आहेत. सो त्याच्यामुळे सांगतो, त्यातला तो एक तुम्ही नसावा हीच आमची मागणी आहे. सो हॉल तिकीट सांगितलं तुम्हाला मी, एक्झाम कधी आहे. आता दुसरं मी सांगण्याच्या अगोदर काही विद्यार्थ्यांची जे प्रश्न ते मी थोडक्यात घेतो की विद्यार्थी वर्गांचा प्रश्न आहे, सर ही आता झेडपीची जी मतदान आहे, झेडपीचं मतदान आहे, ही झेडपीचं मतदान सुद्धा आता आलेलं आहे. त्यानंतर पंचायत समितीचं मतदान आहे बघा, 7 तारखेला तुमचं वोटिंग असणार आहे आणि 9 तारखेला काय तुमचं काउंटिंग असणार आहे. सो यामध्ये बरेचसे शिक्षक इथे अडकलेले आहेत. मग यांच्यामुळे ही एक्झाम पॉस्टपोन होऊ शकते का? लक्षात घ्या, सीटीटी एक्झाम ही सेंट्रलची एक्झाम आहे. पूर्ण भारतामधून ही एक्झाम घेतली जाते. भारतातल्या प्रत्येक राज्यातला विद्यार्थी इथे फॉर्म भरत असतो. सो त्यांच्यासाठी एकट्या महाराष्ट्रातल्या एकट्या झेडपीसाठीच्या ज्या मतदान होणार आहे त्याच्यासाठी पूर्ण भारताची एक्झामची डेट पोस्टपोन केली जाणार नाही आहे. सो तेच सांगतो तुम्हाला परत एकदा की एक्झाम ही 8 फेब्रुवारीलाच असणार आहे. याच्यात काही बदल होणार नाही, 100% बदल होणार नाही, यात शंकाच नाही आहे. सो तयारीत राहा आणि ही तयारी तुमची ऑलरेडी चालू आहे. तुमचा अभ्यास खूप चांगला झाला आहे. सो तो फ्लो जो आहे ना तो ब्रेक करू नका. अभ्यास चांगला झालेला आहे. तर आता शेवटच्या टप्प्यात टेस्ट सिरीज द्या आणि टेस्ट सिरीजले समजून घ्या काय विकनेस आहे तुमचा, तो रिव्हिजन करा फक्त लास्टच्या ह्या शेवटच्या दिवसांमध्ये. अदरवाईज काहीच करायची गरज नाही. तुम्हाला नवीन काही मटेरियल पण वाचायची गरज नाही. आणि लक्षात घ्या, ज्या दिवशी तुमचा पेपर आहे, पेपर कसा असणार? पेपर तुमचा बघा, पेपर तुमचा पहिला असणार, पेपर 2 असणार बघा. संडेला तुमची एक्झाम आहे तर पहिला पेपर 2 असणार आहे. मॉर्निंगच्या सेशनमध्ये 7:30 AM ला तुम्हाला काय करायचं आहे? एक्झाम सेंटरमध्ये एंट्री असणार आहे. चेकिंग ऑफ ॲडमिट कार्ड 9 AM ते 9:15 AM दरम्यान असणार आहे. डिस्ट्रीब्युशन ऑफ टेस्ट बुकलेट हे 9:15ला असणार आहे. सील ऑफ द टेस्ट बुकलेट टू बी ब्रोकन, ओपन टू टेक आउट द आन्सर शीट 9:25ला असणार आहे. आणि लास्ट एंट्री इन द एक्झामिनेशन सेंटर गेट क्लोजर ऑफ एक्झाम सेंटर 9:30 असणार आहे. 9:30 नंतर तुम्हाला इथे एंट्री मिळणार नाही आहे आणि तुमची टेस्ट जी असणार ती 9:30ला चालू होईल आणि टेस्ट तुमची 12 पर्यंत चालणार आहे. म्हणजे 2.5 तास तुमचा पेपर असणार आहे. लक्षात घ्या, 2.5 तास म्हणजे चालू होणार आहे 9:30 ते 12. तुमचा शेवटचा एंट्री टाइम जो आहे तो 9:30 असणार आहे. लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, दुसरा पेपर असणार आहे 12ला. पेपर संपल्यानंतर तुम्हाला परत एकदा बघा 12:30ला एंट्री मिळणार आहे परत सेकंड सेशनसाठी. 2 ते 2:15च्या दरम्यान तुमचं ॲडमिट कार्ड चेकिंग होणार आहे. 2:15ला तुम्हाला बुकलेट मिळणार आहे. 2:25 तुम्हाला ओपन करायचं आहे आणि 2:30 ते 5 ह्या दरम्यान तुमचा सेकंड पेपर असणार आहे. सेकंड पेपरला लास्ट
एंट्री असेल तुम्हाला 2:30 वाजेपर्यंत, त्यानंतर एंट्री नसणार आहे. सो दुसरा पेपर 2:30 ते 5. दुसरा पेपर म्हणजे जो पहिला पेपर असणार आहे आणि पहिला जो पेपर होणार आहे तो दुसरा पेपर असणार आहे. आता माझं काय म्हणणं आहे तुमच्या लक्षात आलं असेल. 9:30 ते 12 हा पहिला पेपर आहे म्हणजेच पहिला, आणि 2:30 ते 5 दुसरा पेपर. पहिला पेपर म्हणजे दुसरा, दुसरा पेपर म्हणजे पहिला, हे लक्षात घ्या, गडबड करू नका. सो हे शेवटच्या टप्प्यात का रिपीट सांगितलं मी, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो म्हणून रिपीट सांगितलंय. सो वेळेत पण पोहोचा, टाइम समजून घ्या, बरोबर काय घेऊन जायचं सगळं बॅगमध्ये पॅक करून ठेवा. या हॉल तिकीटवर सगळ्या सूचना बारकाईने वाचा. आता मी सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर आउट सांगितल्या. अजूनही काही डाऊट असेल मला कमेंटमध्ये टाका. सो शेवटच्या टप्प्यात सांगतो, हॉल तिकीट, तुमच्या झेरॉक्स कॉपी, ID प्रूफ हे सगळं बरोबर ठेवा. हॉल तिकीट सगळं दिलंय त्यांनी, ते नीट वाचून घ्या. ओके, अजून काही शंका असेल तर नक्की कळवा. सगळ्यांना ह्या एक्झामसाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा. आणि अजूनही काही शंका असेल तर आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.